सरल गीतेच्या तिसऱ्या अभ्यास वर्गात सगळ्यांचं इंटरव्हल नंतर परत एकदा मनःपूर्वक स्वागत. आत्ता आपण जी स्लाइड बघतोय आपल्या स्क्रीनवर, नुकतीच दिवाळी झाली असल्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की हे फटाके कसले फुटतायत. तर बिग बँग हा प्रकार आपण ऐकला असेल. एकदा सर्व पंचमहाभूत निर्माण झाल्यावर त्याच्यामध्ये विघटीकरण होतं आणि त्यातून जी रिलेटिव्ह मोशन निर्माण होते, त्या त्या रिलेटिव्ह मोशनमुळे आपल्या विश्वातला पहिला ध्वनी निर्माण होतो. आणि सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, की तो ध्वनी म्हणजे दुसरा तिसरा काही नसून ओम किंवा प्रणव हा तो ध्वनी असतो. त्याला अनाहत नाद म्हणतात आणि कारण कोणत्याही साउंड बॉक्स पासून तो क्रिएट होत नाही. तो रिलेटिव्ह मोशनमुळे निर्माण होतो आणि जगातला सगळ्यात पहिला ध्वनी हा जो ओम आहे, तो आपल्याला कोणत्याही रिलेटिव्ह मोशनमध्ये ऐकायला मिळतो. तो जर ऐकायचा असेल, तर मी तुम्हाला एक सिंपल प्रयोग सांगतो. तुम्ही डोळे आत्ता लगेच मिटून घेऊ शकता आणि आपले दोन्ही कान असे पूर्ण बंद करू शकता आणि फक्त आत तुमच्या जे आवाज निर्माण होतोय तो ऐकू शकता. आणि तो आवाज म्हणजेच दुसरा तिसरा कशाचाही आवाज नसून प्रणव आहे. ओम असा तो आवाज आहे. म्हणजे तुम्हाला सागर तीरी उभं राहिल्यावर सागरांच्या लाटांचा आवाज असा जो ऐकू येईल, तो अ, आपल्या शरीरातही निर्माण होतो. याचं कारण आपल्या शरीरातही रिलेटिव्ह मोशन आहे. आपल्या शरीराचे जे अनेक भाग आहेत, म्हणजे रक्त आहे, हाडं आहेत, आतडी आहेत किंवा कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आहेत. अ, ते सगळे सतत हलत असतात. त्यांच्यातही रिलेटिव्ह मोशन असते आणि त्याचा आवाज जो निर्माण होत असतो, जो आपण आपले कान बंद केले असता आपल्याला ऐकू येतो. म्हणजे जेव्हा दुसऱ्या बाहेरच्या कोणत्याही आवाजाचा डिस्टर्बन्स आपल्याला नसताना तो आपण आवाज ऐकू शकतो. आणि तो आवाज दुसरा-तिसरा कोणताही नसून ओमचा आवाज असतो. आणि याचा अनुभव कोणत्याही क्षणी सर्वच जण मनसोक्त घेऊ शकतात. तर असा तो पहिला नादही निर्माण झालेला असतो आणि सगळं स्टेज सेट करण्याच्या दृष्टीने आता प्रवास सुरू झालेला असतो. इथे पहिल्यांदा जीवनाची कल्पना येते आणि जिथे जीवनाची कल्पना येते तिथे जीवाची कल्पना येते. आपण बघितलेलं आहे की परमेश्वराला एकत्वाचा अनुभव पुरेसा झाला आणि मग त्याने अनेकत्वाचाही अनुभव घ्यायचा ठरवला. आणि इथे अनेक जीव निर्माण करण्याची योजना परमेश्वराने आखली. आणि जीव निर्माण करण्यासाठी प्रत्येकाला त्याने जीवन दिलं. आता जीवन म्हणजे काय? तर कोणतंही नाटक आपण घेतलं, तर त्या नाटकात अनेक अंक असतात. म्हणजे 3 अंकी नाटक, 2 अंकी नाटक अशी नाटकं असतात की नाही? तसंच. आणि प्रत्येक अंकात अनेक प्रवेश असतात. म्हणजे सीन्स असतात. की प्रवेश पहिला, प्रवेश दुसरा, प्रवेश तिसरा. मग पहिल्या प्रवेशात 4 पात्र असतात. मग दुसऱ्या प्रवेशात अ, त्या 4 ची 6 पात्र होतात. मग तिसऱ्या प्रवेशात त्या 6 च्या ऐवजी 3च पात्र असतात वगैरे, वगैरे. असं ते नाटक उलगडत जातं. इन दॅट प्रोसेस पात्र कधी-कधी फ्रंट स्टेजवर असतात आणि त्यांना दिलेला रोल करत असतात. आणि मग त्यांचा तो रोल त्या प्रवेशातला संपला, की ती बॅक स्टेजला जातात. परत त्यांना पुढच्या प्रवेशातला पुढचा रोल निभावायची वेळ येईपर्यंत. तर असं प्रत्येक पात्राचं फ्रंट स्टेज, बॅक स्टेज, फ्रंट स्टेज, बॅक स्टेज हे सगळं नाट्यभर चालू असतं. कुठपर्यंत चालू असतं? जोपर्यंत त्या पात्राचा रोल त्या नाटकातला पूर्ण होत नाही तोपर्यंत. एकदा रोल संपला, की मग ते पात्र जे बॅक स्टेजला जातं, ते मग परत काही फ्रंट स्टेजला येत नाही. तर आपल्याला हे जे जीवन हा जो प्रकार आहे, तो असाच फ्रंट स्टेज, बॅक स्टेज, फ्रंट स्टेज, बॅक स्टेज
प्रत्येक पात्राच्या बाबतीत म्हणजे आपल्याही बाबतीत चालू आहे. आता आपण सगळे फ्रंट स्टेजवर आहोत. आपल्याला रोल दिला गेलेला आहे आणि तो रोल आपण व्यवस्थितपणे पूर्ण करणं हे अपेक्षित आहे. कारण जर तो केला नाही, तर ते काही परमेश्वराला चालणार नाही. हे आपण इंटरव्हलच्या आधीच बघितलेलं आहे. त्यामुळे आपण जसं आपल्या बॉसच्या मर्जीत राहण्यासाठी आपण त्याने दिलेलं काम हे नेटाने करतो. तसं परमेश्वर हा तर सगळ्यात मोठा बॉस आहे. तर त्याला तर खुश ठेवलंच पाहिजे. म्हणून काय केलं पाहिजे? तर त्याने दिलेलं काम व्यवस्थित केलं पाहिजे. म्हणजे तो खुश राहील. संपला विषय. आणि हे जीवन त्याने कशासाठी दिलं? तर मुळात ही सगळी लीला त्याने का मांडली हे आपण बघितलेलं आहे. एका एकत्वापासून अनेकत्वाचा अनुभव घेण्यासाठी त्याने हा सगळा पसारा मांडलेला आहे. त्यामुळे त्याने अनेक जीव निर्माण केलेत आणि प्रत्येक जीवाला जीवन दिलेलं आहे. त्यामुळे त्या जीवनाचा हेतू काय? तर अनुभव घेणं. मग तो सुखाचा अनुभव असेल, त्याप्रमाणे दुःखाचाही अनुभव असेल. उष्णतेचा अनुभव असेल, त्याप्रमाणे थंडीचाही अनुभव असेल. तिखट पदार्थाचा अनुभव असेल, त्याप्रमाणे गोडही पदार्थाचा अनुभव असेल. असे अनेकानेक अनुभव घेण्यासाठी आपल्याला जीवन हे देण्यात आलेलं आहे. किंबहुना ईश्वर हा आपल्याला माध्यम बनवून स्वतःच त्या अनुभवांचं सेवन करत असतो, आपल्या लीलेमधून. म्हणून त्या कृष्ण म्हणतो, "बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम्." म्हणजे मीच हे अनेकत्वाचे अनुभव प्रत्येक जीवाच्या किंवा भूताच्या रूपाने घेत असतो. आणि म्हणून कृष्ण पुढे जाऊन असंही म्हणतो, "समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम्." म्हणजे प्रत्येक भूताच्या ठिकाणी कोण आहे? तर जो कोणी आहे, तो दुसरा तिसरा कोणी नसून परमेश्वरच आहे. थोडक्यात म्हणजे तुम्हाला सांगतो, वऱ्हाड निघालंय लंडनला लक्ष्मणराव देशपांड्यांचं एकपात्री नाटक मला वाटतं सगळ्यांनीच बघितलेलं असेल किंवा त्याबद्दल ऐकलेलं तरी निश्चित असेल. तिथे जसं एकच लक्ष्मणराव देशपांडे 50 पेक्षा जास्त पात्रांच्या भूमिका त्या नाटकात एकट्यानेच सादर करतात. तसा हा परमेश्वराचा एकपात्री प्रयोग आहे. आपल्या सगळ्यांमध्ये परमेश्वर आहे याचा अर्थ काय? आपल्या सगळ्यांमध्ये परमेश्वर वगैरे नसून आपणच परमेश्वर आहोत आणि आपणच जीवनातले विविध अनुभव घेत आहोत. परमात्मा आणि जीवात्मा याच्यात फरक कसलाच नाहीये. फरक फक्त एकाच विश्वासाचा फरक आहे, की जीवात्म्याला वाटत असतं, की आपण शरीर आहोत. आपण परमात्मा वगैरे नाहीच. आता ही योजना सुद्धा परमेश्वरानेच केलेली आहे. कारण स्क्रिप्ट त्यानेच लिहिलेलं आहे नाही का कथानक. तर ते का केलेलं आहे ते आता आपण पुढे बघू. आता ह्या नाटकाचं कथानक समजावून घेऊ. या नाटकाचं कथानक काय आहे? तमसो मा ज्योतिर्गमय, असतो मा सद्गमय आणि मृत्योर्मा अमृतम गमय. असं हे ते स्क्रिप्ट आहे. थोडक्यात ह्या कथानकाचा प्रवास हा अंधाराकडून प्रकाशाकडे, असत्याकडून सत्याकडे आणि मृतत्वाकडून अमृतत्वाकडे चाललेला आहे. आणि तो प्रत्येक पात्राच्या बाबतीत तसाच आहे. तेवढाच आहे. फक्त गंमत काय होते, आता जेव्हा एखादं म्हणजे जेव्हा पाण्याचा प्रत्येक थेंब हा सागराला मिळतो, तेव्हा तो कसा-कसा कुठच्या-कुठच्या डोंगरातून, कुठच्या कपारीतून, कुठच्या नद्यातून वाहत येईल, हे प्रत्येक थेंबाचं जसं वेगळं असतं ना, तसं प्रत्येक जीवाचा प्रवास हा समुद्रात पडण्याआधीचा हा वेगळा असतो, युनिक असतो. पण शेवटी काय सगळं पाणी समुद्रालाच जाऊन मिळतं. त्याप्रमाणे सगळ्या अंधाराचं रूपांतर प्रकाशातच होतं. सगळ्या अ, मृत जीवांना अमृतत्वच लाभतं शेवटी आणि सगळ्या फ्रॉम इग्नोरन्स एव्हरीबडी गेट्स द नॉलेज. सो ही थीम जरी एकच असली तरी त्याचं प्रत्यक्ष एक्झिक्युशन ऑन द ग्राउंड हे
प्रत्येक जीवाच्या बाबतीत वेगळं होतं आणि युनिक होतं. आणि हीच तर मजा आहे डायव्हर्सिटीची, की सगळेच वेगळे. एक पान झाडाचं दुसऱ्या पानासारखं नसतं. इतकी विविधता आहे. परमेश्वराचं ऐश्वर्य इतकं प्रचंड आहे, किंबहुना अगणित इन्फायनाईट आहे, की त्याला रिपिटिशनची गरजच भासत नाही. आणि तो कधी रिपीट करतच नाही काही. आपल्या आयुष्यात सुद्धा एक सकाळ ही दुसऱ्या सकाळीसारखी नसते. एक सिच्युएशन दुसऱ्या सिच्युएशन सारखी नसते. काही ना काहीतरी तरी बदललेलं असतंच. तर मुळात ह्या प्रवासाची सुरुवात अंधारापासून होते, म्हणजेच अज्ञानापासून होते. आणि ते अज्ञान असं, की मी म्हणजे माझं शरीर, मी म्हणजे मन, मी म्हणजे बुद्धी, या ठाम आणि अत्यंत चुकीच्या विश्वासापासून हा प्रवास सुरू होतो. आणि तो संपतो कशात? की मी म्हणजे माझं शरीर नाही, मी म्हणजे माझं मन नाही, मी म्हणजे माझी बुद्धी नाही, मी म्हणजेच परमात्मा, मी म्हणजेच ईश्वर किंवा परमेश्वर किंवा गॉड किंवा जे काही म्हणाल ते. बेसिकली ना, हा एकपात्री प्रयोग आहे आणि त्याच्यात एकच पात्र काम करतंय. आता त्या पात्राला तुम्ही काय वाटेल ते नाव द्या. पण हे तेच पात्र सगळीकडे आहे. तेच पात्र अनेक भूमिका करतंय. हे लक्षात घ्या. म्हणून तर कबीरजींनी म्हटलेलं आहे ना, की मैं हूं तो वो नहीं, वो है तो मैं नहीं. प्रेम की गली सांकरी, उसमें दो न समाई. कबीरजींनी केवढं याच्यात गहन तत्व एका 2 ओळीत सांगून टाकलेलं आहे, एका दोह्यात सांगून टाकलेलं आहे. म्हणजे त्यांची खरंच किती अ, त्यांच्याबद्दल किती आदर वाटावा आणि त्यांचं कौतुक किती करावं हे सगळं थोडं आहे. ते म्हणतात, की बेसिकली स्टेजवर 2 पात्र नाहीच आहेत. हा एकपात्रीच प्रयोग आहे. आता त्या एका पात्राला तुम्ही लक्ष्मणराव देशपांडे म्हणा, नाहीतर बबन्या म्हणा, नाहीतर आणखी ज्या अनेक स्त्रियांच्या भूमिका ते करतात त्यातल्या एखाद्या स्त्रीचं नाव द्या. ते आपलं तुम्हाला जसं सोयीचं वाटेल तसं करा. मुळात पात्र एकच आहे. प्रेम की गली सांकरी, अरुंद आहे गल्ली. एक त्यातून 2 जण जाऊ शकत नाहीत एका वेळेस. त्यामुळे मुळात भक्त आणि देव ही कल्पनाच चुकीची आहे. म्हणजे तुम्ही भक्त आणि देव जेव्हा करता तेव्हा तुम्ही भक्ताला देवापासून वेगळं करता. आणि कबीरजी काय म्हणतात, एकतर भक्त आहे किंवा एक देव आहे. दोघंही एकत्र असूच शकत नाहीत. त्यामुळे आपल्याला जो ईश्वराचा साक्षात्कार होतो, म्हणजे उद्या मला माझ्या गीतेच्या प्रसारावर आणि माझ्या भक्तीवर आणि माझ्या ज्ञानावर प्रसन्न होऊन बासरी वाजवत कृष्ण माझ्यासमोर उभा राहील, हे होणं कालांतरी शक्य, म्हणजे कदापिही शक्य नाही. तर या कथानकामध्ये सुरुवात अशी चुकीची करून मग ते करेक्शन, करेक्शन करत, करत शेवटी करेक्शन झाल्यावर नाटक संपतं सगळ्यांच्या बाबतीत करेक्शन झाल्यावर. असा हा सगळा प्लॉट आहे. आणि म्हणून मुद्दाम अज्ञान हे परमेश्वराने पेरलंय प्रत्येक जीवाच्या डोक्यात. कारण त्याच्याशिवाय नाटकच होणार नाही. कारण सुरुवातीलाच जर परमेश्वराला माहिती असलं, की हा एकपात्रीच प्रयोग आहे आणि शेवटी काय मीच आहे आणि मीच सगळं करणार आहे. म्हटल्यावर मग त्याला अनेकत्वाचा खराखुरा अनुभव येणार कसा? अनेकत्वाचा अनुभव येण्यासाठी त्याला आपण कोण आहोत हे विसरावं लागतं. तेव्हा तो अनेक लोकांच्या रूपाने जीवनाचा अनुभव घेऊ शकतो. आणि मग असं करत, करत करेक्शन करत, करत, करत शेवटी म्हणजे जसं एखाद्या अगाथा ख्रिस्टीच्या हू डन इट मध्ये किंवा डिटेक्टिव्ह नॉव्हेलमध्ये शेवटच्या पानावर आपल्याला समजतो की नाही मर्डरर. तोच जर पहिल्याच पानावर समजला असता तर कादंबरी लिहिली अ, कशाला असती अगाथा ख्रिस्टीने आणि आपण वाचली तरी कशाला असती. तीच तर मजा आहे, की मर्डरर्स नेम विल बी रिव्हील्ड ऑन द लास्ट पेज. मग ती कादंबरी वाचणं किती आनंददायी होतं, हे मी अगाथा ख्रिस्टीच्या फॅन्सना काय सांगू? ते वाचूनच बघावी आणि तो अनुभवच घ्यावा आणि तो आनंदच घ्यावा. पण मर्डर लास्ट पेजवर कळणार. तरच ही अ, यशस्वी कादंबरी, नाही का? तसंच पहिल्यापासून जर ईश्वराने आपलं काय स्वरूप आहे हे जाणून घेतलं, तर मग अनेक रूपे, अनेक वेशे तो उभा तरी कसा राहणार आणि त्याला अनुभव तरी काय मिळणार?
म्हणून त्याने हे स्क्रिप्ट केलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक पात्र हे जरी तो स्वतःच असला तरी योजना त्याची अशी आहे की त्या पात्राला वाटावं की नाही आपण परमेश्वर नाही. आणि मग त्या सबंध पात्राच्या जीवनाच्या प्रवासात, कॅरेक्टरच्या जीवनाच्या प्रवासात त्याला हळू-हळू, हळू-हळू, हळू उलगडत जावं. एक-एक क्लूज जसे मिळतात ना डिटेक्टिव्हजना, तसे एक-एक क्लूज मिळत जावेत आणि मग त्या क्लूवरून समजावं की अरे हा खुनी आहे. तसं असे अनेक क्लूज आणि अनेक अनुभव आणि हे सगळ्याचं गाठोडं झाल्यावर आपल्याला कळतं की अरे आपणच परमेश्वर. आणि मग एकदा बॅकस्टेज गेलं त्यातून, की मग परत उगीच मग कशाला स्टेजवर यायचं. आता कळलंय मला मी कोण आहे. आता परत स्टेजवर जा आणि मग आपाधापी करा स्टेजवर जाऊन. काय गरजच नाही ना. त्यामुळे ज्या माणसाला मुक्ती मिळते, तो माणूस पुनर्जन्म घेत नाही. आता याच्यात आणखी थोडीशी गंमत परमेश्वराने काय करून ठेवलेली आहे, की त्याने जे अनेकत्वाचा अनुभव करताना अनेक स्पिशीज निर्माण करून ठेवल्या. म्हणजे प्राणी आहेत, पक्षी आहेत, फुलं-झाडं आहेत, माणसं आहेत. आता ह्या सगळ्या योनी किंवा स्पिशीज ज्या खूप आहेत. मला माहिती नाही किती आहेत. 84 लक्ष योनी आहेत असं म्हणतात. त्यामध्ये फक्त एक अशी योनी आहे, की ज्या योनीमध्ये मुक्ती संभव आहे. म्हणजे ज्या योनीमध्ये आपण खरंच कोण आहोत हे आपल्याला कळू शकतं आणि ती योनी म्हणजे मनुष्य योनी. म्हणून बाकीच्या योनींना भोग योनी म्हणतात. भोग योनी म्हणजे काय, की या योनीत इतर योनीत जाऊन तुम्ही फक्त तुमच्या प्रारब्धानुसार भोग भोगत असता. चांगले पण आणि वाईट पण. पण त्यातून तुम्हाला मुक्ती मिळण्याचा संभव शून्य. आणि माणसाच्या योनीला फक्त, माणसाच्या जन्माला फक्त कर्मयोनी किंवा मोक्ष योनी असं का म्हणतात? कारण माणसाच्या ह्याच्यात सुद्धा तुम्ही पशुसारखं राहून भोग भोगू शकता. ती फ्री विल, तो चॉईस तुम्हाला परमेश्वराने दिलेला आहे, की तुम्ही अगदी पाशवी जीवन जगा. मटेरिअलिस्टिक आयुष्य जगा. हरकत नाही. पण तुम्हाला आपण कोण आहोत, हे सुद्धा जाणून घेण्याची क्षमता फक्त मानव जन्मात परमेश्वराने ठेवलेली आहे. आणि म्हणून मनुष्य जन्म महत्वाचा आहे. आणि मुक्ती मिळवणं का महत्वाचं आहे? कारण पोपटाने पाईप सोडणं महत्वाचं आहे ना, नाहीतर पारधी त्याला पकडणार आणि अगदी त्याने जरी सोन्याच्या पिंजऱ्यात पोपटाला ठेवलं, तो काय सोन्याच्या पिंजऱ्यात नाही ठेवणार सहजासहजी. बहुतेक पोपटांना लोखंडाचेच पिंजरे मिळतील. पण समजा अगदी त्यातून एखाद्या पोपटाला दिला सोन्याचा पिंजरा, तरी सुद्धा पोपट अडकला ना, ते बाहेरचं पेरूच्या बागात मुक्तपणे विहरणं, आकाशात विहरणं आणि सगळ्या पोपटांच्या थव्याबरोबर राहणं, उडत-उडत जाणं, या सगळ्यातली मजा कुठे? आणि पंख असून न उडता त्याच दांडीवर कायम बसून राहणं कुठे? म्हणून मनुष्य जन्म महत्वाचा आहे, दुर्लभ आहे. कारण इतक्या योनी आहेत. त्या सगळ्या योनीतून फिरून भरपूर अनुभवांचं गाठोडं गाठीशी बांधावं तेव्हा कुठे मनुष्य जन्म होतो. पण तो एकदा मिळाला, की मग तुम्ही तो कारणी लावा. कारणी लावा म्हणजे काय तर तुम्ही अ, स्वतः कोण आहोत हे ओळखून घ्या. त्याप्रमाणे आचरण करा आणि हे नाटक एन्जॉय करा. अशी ती सगळी स्टोरी आहे बरं का गमतीदार. आता परमेश्वरानेच लिहिलेली त्यामुळे ती किती चांगली असेल, किती ग्लोरियस असेल, किती अ, म्हणजे त्याच्या शब्दांनी सुद्धा मला त्याचं वर्णन करता येणार नाहीये. इतकी कशी अफाट असेल स्टोरी याची आपण कल्पनाच केलेली बरी. तर आता आपल्याला समजलं ना स्टेज कसं सेट केलं जातं, स्टोरी काय असते आणि प्रत्येक पात्र कसं इंट्रोड्यूस केलं जातं. तर शरीर आपण नाही हे जाणून तुम्ही घ्या याच्यासाठी अगदी अ, कृष्णाने स्वच्छ सांगितलेलं आहे, "नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः." म्हणजे तुम्ही जे आहात, ते शरीराच्या पलीकडे आहात. शरीराला कापलं जाऊ शकतं शस्त्राने किंवा अग्नी शरीराला जाळू शकतो. पण तो तुम्हाला जाळू शकत नाही, कारण मुळात तुम्ही शरीरच नाही. आणि अ, कृष्ण पुढे जाऊन असंही म्हणतो, "बहुनाम जन्मनाम अन्ते ज्ञानवान माम प्रपद्यते. वासुदेवः सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ."
म्हणजे मगाशी तो म्हणाला ना, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यतती सिद्ध्यते. म्हणजे इतका मनुष्य जन्म सोन्यासारखा देऊन सुद्धा त्या मनुष्य जन्माचं सार्थक हजारातला एखादा माणूस करतो. आणि वासुदेवच सर्वमिती म्हणजे हे एकपात्री नाटक आहे. हे ज्याला समजलंय, हे ज्याच्या आचरणात आलंय आणि एकपात्री नाटक असल्यासारखा तो माणूस हा संबंध शो एन्जॉय करतोय, असा माणूस सुदुर्लभ आहे. म्हणजे अतिशय कठीण आहे सापडणं. पण याचा अर्थ असा नाही की कोणालाच ते शक्य नाही. कारण एकतर ते नाटक पुरेसं लांब झालं पाहिजे म्हणून त्याने ते इतकं कठीण करून ठेवलेलं आहे. पण ते नाटक व्यवस्थित संपलंही पाहिजे ठरल्याप्रमाणे. म्हणून प्रत्येक जण शेवटी कोणताही पाण्याचा थेंब नेसेसरीली सागरात जाऊन मिळणारच. तसं आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा म्हणजे मोठ्या जीवनाबद्दल मी म्हणतोय. ह्या आयुष्याबद्दल नाही म्हणत. तो शेवट हा आपण परमेश्वर आहोत हे ओळखण्यातच होणार. हे सुद्धा निश्चितच आहे. पण आपल्याला म्हणजे स्टेजवर समजा 1000 पात्र असली तर त्यातला एखादाच पात्राला हे समजलेलं आहे असं दिसतंय. कारण मग त्या पात्राचं रोल संपत आलेला असतो नाटकातला आणि मग तो प्रवेश संपून एकदा बॅकस्टेज ते पात्र गेलं, की मग ते परत काही स्टेजवर येण्याचा प्रश्न नसतो. आणि असं सगळ्या पात्रांच्या बाबतीत होतं. तेव्हा तो प्रयोग पूर्ण होतो आणि त्यानंतर विश्वलयाला जातं. मग शंकर अवतार घेतो. शंकराच्या रूपाने सगळ्यांचा ईश्वर संहार करतो वगैरे असं काही होत नाही. प्रत्येक जणाचा प्रवेश संपला, रोल संपला, हे संपलं की आणि तो बॅकस्टेज गेला की मगच स्टेजची आवराआवर होते. स्टेजवर पात्र असताना स्टेजची आवराआवर करणे इतका परमेश्वर मूर्ख नाही. फक्त त्याला एकच गोष्ट मान्य नाही. तो म्हणतो की ह्या अशा माझ्या रचलेल्या खेळात व्यत्यय मात्र मी सहन करणार. अतिशय निष्ठुरपणे त्या व्यत्ययाचा मी बिमोड करेन. आणि म्हणून त्याने अवतार घेतलेले आहेत. आता आपल्याला माहिती आहे की आयुष्य हे पाण्यात सुरू झालं. आता संस्कृत जो शब्द आहे पाण्यासाठी, तो काय आहे? जल. प्रत्येक संस्कृत शब्दाला व्युत्पत्ती असते. व्युत्पत्ती म्हणजे अर्थ असतो. आता बघा ना, ब्राह्मण या शब्दाला पण अर्थ आहे संस्कृतमध्ये. ब्राह्मण कोण? ब्रह्मम जानाति स ब्राह्मणः. म्हणजे ही जी ब्रह्मविद्या आहे, हा जो ज्ञानयोग आहे किंवा ही जी विश्वाची निर्मिती, संरक्षण आणि लय, ही जी सगळं हे जे सगळं ज्ञान आहे, हे ज्याला माहिती तो ब्राह्मण म्हणून घ्यायला योग्य आहे. केवळ एखाद्या ब्राह्मण कुटुंबात जन्माला आला म्हणून हा ब्राह्मण असं अजिबात परमेश्वराला तरी अभिप्रेत नाही. आता आपण हा 1 तास अटेंड केला. ह्याच्यात बरीचशी रहस्य आपण विश्वाची समजून घेतली, जीवन काय समजून घेतलं. आता पुढे जाऊन आपण आपलं पात्र काय, काय करायला पाहिजे, ते कसं करायचं आणि त्याचे परिणामांना ते सामोरं कसं जायचं हे सगळं शिकून घेणार आहोत. आणि हे सगळं शिकून घेऊन आचरणात आणून हे नाटक आपण एन्जॉय करायला लागलो, की आपण ब्राह्मण बनवून म्हणवून घ्यायला पात्र ठरणार आहोत. अदरवाईज वी आर नॉट ब्राह्मिन्स. वी मे बी ब्राह्मिन्स बाय बर्थ, बट हू केअर्स? तर मुद्दा काय, की जसं प्रत्येक शब्दाला अर्थ असतो, तसं जल या शब्दाला पण अर्थ आहे. बरं का? जल या शब्दाची व्युत्पत्ती काय आहे? तर जायते यस्मिन लीयते यस्मात् स जल. म्हणजे काय, की ज्या गोष्टीत पासून जीवन सुरू झालं आणि ज्या गोष्टीत शेवटी जीवन लय पावणार आहे, त्याला जल म्हणतात. त्या पदार्थाला जल म्हणतात. म्हणजे जीवन पाण्यात सुरू झालं. पहिलं जीवन पृथ्वीवर अवतरलं, ते पाण्यात अवतरलं ह्या एवढ्याचीच कल्पना आपल्याला नाही. तर ते लय सुद्धा कसं पावणार आहे ह्या भविष्याची सुद्धा आपल्याला कल्पना आहे. आणि जल हा शब्द किती जुना आहे? निदान 5,000-10,000 वर्ष तरी जुना असेल. तेव्हापासून आपल्याला माहिती आहे, की आयुष्य सुरू कुठे झालं, जीवन सुरू कुठे झालं? पाण्यात. आणि तेव्हापासून आपण म्हणतोय, की शेवटी केव्हा जेव्हा जीवनाचा लय होईल, म्हणजे सगळी पात्र बॅकस्टेजला गेल्यावर स्टेजची आवराआवर जी होईल, ती सुद्धा पाण्यातच होणार. आणि तोपर्यंतचा जो प्रवास आहे,
मग तो कसा झाला, तर पाण्यात सुरू झालंय आपण कसं दर्शवलं, तर ते मत्स्यावतार म्हणजे मत्स्य हा पाण्यात राहतो हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे परमेश्वराचा पहिला अवतार मत्स्य होता. मग अ, जीवन अधिक अनुभव घ्यायचे म्हणजे पाण्यातल्या जीवनाचा अनुभव झाला. आता पृथ्वीवरच्या जीवनाचा पण अनुभव. लाईफ इज अबाउट एक्सपिरियन्सिंग. मग लाईफ एक्सपॅन्डेड फ्रॉम वॉटर ऑन टू द अर्थ ऑल्सो, ऑन टू ग्राउंड, ऑन टू द टेरिटरी ऑल्सो, टेरा फर्मा. मग अॅम्फिबियन्स आले, म्हणजे जे नुसते पाण्यातच राहू शकत नव्हते, तर ते जमिनीवर सुद्धा राहू शकत होते. आणि ते परमेश्वराने ही लेड बाय एक्झाम्पल, ही टूक अन अवतार टू कम आउट ऑफ वॉटर अँड स्टार्ट लिव्हिंग ऑन लँड ॲज वेल. तो जो परमेश्वराचा दुसरा अवतार होता, त्या अवताराला आपण काय म्हणतो, कूर्मावतार. कासव हे पाण्यात राहू शकतं आणि जमिनीवरही राहू शकतं. मग जीवन आणखी पुढे गेलं, आणखी अनुभव, आणखी मजा, आणखी प्लॉट इज थिकनिंग. मग आले मॅमल्स, तिसरा अवतार वराह अवतार. बोर, मॅमल, सस्तन प्राणी हे आले. ते सुद्धा परमेश्वरानेच दाखवून दिलं. आणि मग शेवटी मानवाचं आगमन झालं बरं का स्टेजवर. आणि नरसिंह अवतार घेतला गेला. अर्धा पशु, अर्धा मानव. मग तो मानव हळूहळू मागच्या पायावर उभं राहायला शिकला वामनाच्या रूपाने, पण तो कुबड्या होता, गुटका होता. पण तरी जीवन पुढे पुढे जात राहिलं आणि तो शेवटी ताठ उभा राहू शकला 6व्या अवतारात परशुरामाच्या, होमो इरेक्टस. आणि मग त्याला कळलं की जर आपण शस्त्र वापरली तर आपण शिकार जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि जीवन अधिक सुसह्य होऊ शकतं आपल्यासाठी. म्हणून परशु आला त्याच्या हातात. मग त्याला कळलं की अरे, इतकंच नव्हे तर आपण नुसती शिकार करूनच जगायची गरज नाहीये. आपण जमिनीतून पण धान्य पिकवू शकतो. मग शेती आली. मग त्याला पुढे जाऊन असंही समजलं की आपण जर समाजाने, समूहाने राहिलो तर आपल्याला जास्त चांगलं जीवन उपभोगता किंवा अनुभवता येईल. आणि ह्या सगळ्या समूहाने काही जर नियम पाळले तर ते सगळ्यांसाठीच जास्त कल्याणकारक होईल. मग आला रामावतार, मर्यादा पुरुषोत्तम, बाउंड्रीज, स्टेइंग टुगेदर, फार्मिंग हे सगळं आलं. आणि या मर्यादेच्या पलीकडेही जीवन आहे हे दाखवून द्यायला शेवटी कृष्णावतार झाला. म्हणून कृष्णावताराला पूर्णावतार म्हणतात, कारण तो या बाजूलाही तितकाच कम्फर्टेबल आहे आणि त्या बाजूलाही तितकाच कम्फर्टेबल आहे. असं करत करत ते सगळं परमेश्वराने वेगवेगळे अवतार घेऊन वेळोवेळी धर्माचं रक्षण करून, साधू जनांचं रक्षण करून हा शो चालू ठेवलेला आहे. आता आपण इथे थांबूया आणि प्रश्नोत्तरांना जाऊया, कारण आता 8 मिनिटं उरलेली आहेत. त्या 8 मिनिटात जितके प्रश्नोत्तर होतील तितके करून मग आपण हा सेशन थांबूया. कदाचित ऑटोमॅटिकली लॉग इन होऊ, कदाचित तुमचे प्रश्न संपले तर याच्यापेक्षा लवकर लॉग इन होऊ. बघू कसं होतं. आता प्रश्नांना सुरुवात करूया. अर्चना, तुला काही नमस्कार. मला काय? विचारायचं आहे की हा तमोगुण पंचतन्मात्रा हा अधिक तमोगुण मग तुला शरीर, ते जरा रजोगुण त्यात मिळालं की काय होतं, सत्वगुण मिळालं की ते जरा कळलं नाही स्पष्ट. हा ते मी आता परत सांगतो. पंचतन्मा हा. अर्चना, तुझा प्रश्न पण याच्यातच कव्हर झाला बघ. मी ती स्लाइड हे केली, ओपन केली. दिसते का तुला? हो हो, हा दिसते दिसते. हा. तर मुळात काय की ईश्वराने ठरवलं की आता मी एक आहे तो मी अनेक होणार, हा निश्चय झाला. हो मग ईश्वराने हो आपली शक्ती वापरायचं ठरवलं. त्या शक्तीला काय म्हणतात? माया हो म्हणतात, प्रकृती म्हणतात, हो वगैरे वगैरे. आणि हो त्या शक्तीकडे 3 प्रॉपर्टीज होत्या. सत्व, रज आणि तम हे 3 गुण होते त्या शक्तीकडे. हो म्हणजे आपल्या शक्तीकडे, आपल्याकडे ओढण्याची शक्ती असते, ढकलण्याची शक्ती असते, उचलण्याची शक्ती असते, त्यातला हो प्रकार. मग पहिलं आल्या हो तन्मात्रा. तन्मात्रा म्हणजे काय? तर पंचमहाभूतांचं सूक्ष्म रूप. हो मग सत्व, रज, तम गुणांनी त्या तन्मात्रांवर प्रक्रिया सुरू केली. तर सत्व गुणापासून काय झालं? तर पहिलं हा म्हणजे
ईश्वराचं सूक्ष्म शरीर निर्माण झालं. हा हा त्याला हिरण्यगर्भ म्हणतात. हा मग तमोगुणापासून काय झालं? तमोगुणाने तन्मात्रांवर प्रक्रिया करून पंचमहाभूत निर्माण केली. म्हणजे कोळ्याच्या शरीरातून तो चिकट पदार्थ बाहेर पडला की ज्याने जाळं विणता येईल. हो पंचमहाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे निर्माण झालं तमोगुणामुळे. हो आणि मग सत्व आणि तमो गुणापासून जे सूक्ष्म आणि जड शरीर निर्माण झालं परमेश्वराचं, ते हो एकत्र येण्यासाठी प्राण निर्माण झाला. तो झाला रजोगुणापासून. हा तर हे असं झालं. हा अर्चना एकत्र तुला येण्यासाठी हा हा मग प्राणाशिवाय मन आणि शरीर एकत्र कसं नाही. येणार, नाही का? आपल्या हा शरीरात हा प्राण आहे म्हणूनच आपण मन आणि शरीर आपलं एकत्र आहे. ज्या क्षणी प्राण जाईल त्या क्षणी हो मन वेगळं होईल, शरीर वेगळं होईल. मग ते शरीर जाळून टाकू आपण. आणि ते रजोगुणाचं काम झालं. त्या प्राणाचा वापर ह्या दोन्ही शरीरांच्या एकत्रीकरणासाठी हे रजोगुणाचं काम झालं. हा हम्म, असं झालं. बरोबर. ठीक. हा अर्चना, तुला काही प्रश्न आहे का या स्लाइडवर? कारण तू म्हणाली होतीस ती ही स्लाइड दाखव. नाही नाही, मी जरा ते लिहून घेत होते, एकदा वाचते मी ते परत. मला अजून जरा कळलं नाहीये ते ऍक्च्युली. बर, कदाचित नंतर मग पुन्हा एकदा वाचून तुला विचारीन मी. ठीक आहे, ठीक आहे. तन्मात्रा आणि ते मला जरा अजून कळलं नाहीये. हा, नाही, सोपं आहे. आणि इतकं डिटेल मध्ये कळलं नाही ना तरी जनरली याची थीम लक्षात घेतली ना की ही लीला कशी आहे, महानाट्य कसं आहे, कथानक काय आहे, पात्र कशी निर्माण झाली, प्रत्येक पात्राचं काय काम, हे ब्रॉडली हा लक्षात ते ठेवलं. समजलं हे समजलं, पण ते जे तू रजतम आणि हे सांगितलं ते ते जरा टेक्निकॅलिटीज झाल्या. कळायला वेळ लागेल. हा हा टेक्निकॅलिटीज महत्वाच्या नाहीयेत. मुद्दा हा आहे की ह्या सगळ्याची जाणीव आपल्यात निर्माण होणं. आपण आपलं शरीर नाही, हो तो बरोबर. पाईप सोडण्याचं धैर्य निर्माण होणं. तुमच्यात ते धैर्य निर्माण करणं पाईप सोडण्याचं, की सोडा पाईप तो आणि घ्या भरारी, बरोबर. काही हो पडणार हो नाही तुम्ही डोक्यावर. हे माझं काम आहे, बरोबर. ते हो हो करायचा प्रयत्न. हम्म, हा, चला आता पुढचा खरंय. प्रश्न घेऊया. आणि कोणाला प्रश्न आहे का? तसं हा, तसंच अमुक. जरा ते दुसरं आणि तिसरं पण जरा दाखव ना स्लाइड्स. हो, दाखवतो. दुसऱ्या स्लाइड मध्ये ईश्वराच्या 4 भूमिका. म्हणजे एकदा विश्व हे लीला करायची ठरवली की मग ईश्वर काहीतरी रोल करावा लागेल ना ईश्वराला लीला करण्यात. नुसतंच म्हणजे बघ्याची भूमिका ईश्वर घेऊन नाही चालणार. कारण जे बघण्यासाठी निर्माण करायचंय त्याच्यासाठी त्याला काहीतरी करावं लागेल. मग प्रकृतीच्या साह्याने तो 4 भूमिका, ब्रह्मा, विष्णू, महेश आणि नियंता अशा करतो. आणि तिसऱ्या स्लाइड मध्ये मग ते ईश्वर आणि त्याची शक्ती, शिव आणि शक्ती दोघं मिळून मग स्टेज उभं करतात, सगळं कथानक लिहून काढतात, सगळे लॉज वगैरे, लॉ ऑफ ग्रॅव्हिटी, लॉ ऑफ कर्मा, अमुक तमुक सगळे. मग हळूहळू जीवांना जीवन देऊन स्टेजवर सोडतात. आणि मग त्याप्रमाणे जीव ऍक्टिंग करायला लागतात स्टेजवर, म्हणून म्हणून बॅक स्टेजला जातात. असं करत करत सगळं नाटक पूर्ण झालं. सगळे जीव, सगळे कॅरेक्टर्स बॅक स्टेज गेले की मग आवरावरी सेट जसा रचला तसा परत पुढच्या गावाला, एका गावाहून तसं. तर असे ते सगळं गंमत आहे. आपल्याकडे अजून 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ आहे, तर काही असले प्रश्न तर जरूर विचारा. म्हणजे तू आता जे म्हणलास की जेव्हा सगळे जीव बॅकस्टेजला जातात तेव्हा लय होतो आणि मग हो नंतर पुन्हा पुन्हा नव्याने निर्माण होणार का? हो हो, हे तर कायम चालूच. युनिटी डायव्हर्सिटी, युनिटी डायव्हर्सिटी, युनिटी डायव्हर्सिटी. पेंडुलम आपला इकडून तिकडे, इकडून तिकडे, टिक 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 टिक, कधी थांबणारच नाही. कारण कधी सुरूच झालेलं नाही. आ- आता एक सर्कल असलं. नाही म्हणजे आता आपण जे जीवन जगतो आहोत हा, अशी अनंत जीवन चालू असतील किंवा जगलेले असतील याचा अर्थ असं. एका कल्पात अनंत जीवन आणि अशी अनंत कल्प. ओके.
म्हणजे माइंड बॉगलिंग आहे. काय करणार, पण आहे हे असं आहे. आता बघा ना, हे सर्कल म्हटलं की या सर्कलचा बिगिनिंग सुरुवातीचा पॉइंट कोणता, आरंभ बिंदू कोणता आणि कोणता अंतबिंदू कळणार कोणता, नाही. Correct आहे. कळणार नाही. कारण सर्कल अनादि अनंत आहे. तुम्ही कुठूनही सुरुवात करू शकता, कुठेही थांबू हम्म. शकता. हे जसं ऑल मोशन इज सर्क्युलर इन दिस युनिवर्स. देर इज नथिंग कॉल्ड ॲज लिनियर मोशन. सगळं सायकलिक. ते म्हणजे जे आपण कुठेतरी वाचलेलं असतं की पृथ्वीचा अंत होणार वगैरे असं जे आहे, तर तो ह्याचाच भाग आहे आणि नंतर परत नव्याने निर्माण होणारच आहे ते. हो, आणि मग नव्याने लय होणार, मग परत नव्याने. याला काय आपली भूमिका काय असेल आपल्याला माहिती नाही, पण कुठेतरी कदाचित असू आपण, नाही, पण जर मुक्ती मिळाली नसेल तर. या आयुष्यातली भूमिका काय आहे हे निश्चितच आपल्याला माहिती करून घेता येईल आणि तेच आपण करून घेणार आहोत बरोबर पुढच्या बरोबर. क्लासेसमध्ये. आता 1 मिनिटापेक्षा कमी वेळ उरलेला आहे. कदाचित आपण लॉग आउट केले जाऊ शकतो लगेचच. काही अधिक प्रश्न असले तर तुम्ही ऑफलाईन विचारले तरी मला आनंद वाटेल तुम्हाला उत्तर द्यायला. काही नाही, फार सोपं आहे, समजून घ्या आणि त्याप्रमाणे आचरणात आणून मजा करा. एवढाच संदेश आहे कृष्णाचा. अनुभव घ्या जीवनाचा सर्वांग परिपूर्णतेने. हा कृष्णाचा संदेश आहे. त्याने स्वतः तसं करून दाखवलेलं आहे आपल्या